ज्योती ताईंचा, निर्मला ताईंचा, झालं शाकूताई. एक तर भाषण म्हटल्यावर माझी पण यांच्यासारखीच हालत आहे थोडी, मला तर असं गायब व्हावं वाटतं. पण तरी पण अंबिका मातेच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या वरुडे गावात प्रथमतः मी तर खरं प्रथमताच आलेली आहे. पहिल्यांदा आलेली मी 2017ला वेगळ्या कारणाने. हा, नसते आले तरी बरं झालं असतं. पण आले होते, आता काय करता. बरं जाऊ द्या, आता चालू करते. तर तुम्ही ह्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आणि संवाद सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी माझ्या वतीने आणि माझ्या धीराच्या वतीने तुमचा हार्दिक असा आभार मानते. खरं तर भाऊजी मी भाषण करूपर्यंत प्लीज कोणी घोषणा देऊ नका, मी लय घाबरल्या जाते. म्हणजे तसं जर पाहिलं ना तर भाऊजी भाषण करणं एवढं अवघड नाही. मला असं वाटतं का मी 3 बॉटल पाणी पिले की मला कसं जायचं म्हणून. आणि पहिल्या भाषणाच्या वेळेस मी 5 बॉटल पाणी पिले होते. आणि अजून एकदा एक गोष्ट सांगते की मला त्या दिवशी साहेबांनी गणेगावलाच आहे ना अमोल भाऊजी, की मला सांगितलेलं आहे की भाषणासाठी किंवा कामासाठी किंवा उमेदवार म्हणून जाण्यासाठी भाषण गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही पण नका लोड घेऊ, मी पण नाही घेणार. कारण की मला असं वाटतंय की काम होणं महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट सांगते की जसा विश्वास तुम्ही संतोष भाऊजींवर दाखवलेला आहे, तुमचे दादा पण आता मी भाऊजीच म्हणते म्हणून, तर त्या विश्वासाला मात्र आम्ही दोघी जणी कधीच तडा जाऊन देणार नाही. कारण की ठीक आहे, उमेदवार म्हणून तुम्ही यांना बघताय पण काम मी करणार आहे. आणि तुमच्या प्रत्येक विकास कामामध्ये या गावचा खारीचा वाटा तर नक्कीच आमचा असेल, हे आज ह्या म्हणजे अगदी मनापासून दादांसमोर भाऊजींसमोर ही ग्वाही देते. दुसरी गोष्ट, मी सगळ्या भाषणामध्ये एकच गोष्ट सांगत असते की मी पाटलांच्या तालमीत तयार झालेली आहे. तर म्हणजे फार कडक शिक्षक येते माणूस, त्यांनी मला एक गोष्ट मात्र नक्की शिकवलेली की कोणतंही काम करताना ते बळजबरीने करू नको, ते जबरदस्तीने करायचं नाही, ते जबरदस्त कसं होईल ना याकडे लक्ष द्यायचं. तर आज नक्की एवढंच सांगते की जो विश्वास तुम्ही दादांवर दाखवलाय, दादा तुम्ही तो विश्वास आमच्यावर दाखवलाय, आम्ही त्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आणि तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीने आणि भाऊजींच्या वतीने आभार.